उत्तर प्रदेशातली निवडणुकांचे वारे वाहतात आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय कारण माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग यांनी आता राजीनामा दिल्याची माहिती कळते। काँग्रेस हायकमांडकडे काही वेळापूर्वीच त्यांनी आपला राजीनामा पाठवलेला आहे। भाजपमध्ये ते सामील होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। कुशीनगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळू शकते अशी देखील आता माहिती समोर येते आहे आणि त्याच्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, आत्ताच्या क्षणाचे अपडेट्स आपण थेट जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आरपीएन सिंग यांनी आपला जो राजीनामा दिला आहे ते आज भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आरपीएन सिंग हे उत्तर प्रदेशातील मोठे नेते आहेत आणि खास करून ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून त्यांना पक्षातील कामापासून दूर ठेवलं जातं अशी चर्चा होती। पण परवा जी स्टार कॅम्पेनरची खास करून उत्तर प्रदेशाच्या संदर्भातली स्टार कॅम्पेनरची यादी आली त्यात आरपीएन सिंग यांचा समावेश होता। असं असताना देखील त्यांनी आज राजीनामा देऊन ते भारतीय जनता पक्षासोबत जाणार आहे। दुपारी साधारणतः 2:30 वाजता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील आणि त्यांना होऊ शकतं स्वामी प्रसाद मोरे जिथून निवडणूक लढत आहे त्याच्या विरोधामध्ये आरपीएन सिंग यांना तिकीट मिळेल। त्यामुळे हा एक मोठा धक्का काँग्रेसला मानला जातो। एक प्रकारे असं म्हणावं लागेल की यापूर्वी ज्योतिरादित्य सिंग गेले, त्यानंतर आता आरपीएन सिंग ही जी खास करून राहुल गांधी यांची टीम होती त्या राहुल गांधी टीम मधल्या दुसरा हा मोठा नेता आहे जो पक्षाला सोडून गेलेला आहे। प्रशांत, आणि त्याच्या आधीच महत्त्वाच्या अशा दृष्टीने की अगदी काही मिनिटांपूर्वी जेव्हा त्यांच्या राजीनाम्याची बातमी आली आणि त्याच्यानंतर लगेचच भाजपमध्ये एक एमिनंट पर्सनॅलिटी येत असल्याची देखील माहिती, म्हणजे त्या दृष्टीने हे टायमिंग महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्यांचं भाजपमध्ये जाणं उत्तर प्रदेश निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं। उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की आरपीएन सिंगांचा एक मोठा समुदाय, त्यांना मानणारा समुदाय उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे काँग्रेससोबत होतं। गेल्या अनेक वर्षापासून ते काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले आहेत, खासदार देखील झालेले आहेत आणि सोबतच त्यांच्या कुटुंब त्यांचे वडील देखील मोठे नेते झालेले आहे। असं असताना ज्या पद्धतीने आरपीएन सिंग यांनी शेवटी पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच क्षणी दुसऱ्या क्षणाला भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि आज दुपारी साधारणतः एकीकडे काँग्रेसच्या महत्वाचं म्हणजे जर बघितलं काँग्रेसची एकीकडे सीईसी बैठक सुरू, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देखील बैठक सुरू आहे भारतीय जनता पक्षाची आणि जे सीईसी आहे ज्यावेळेस उमेदवाराच्या निवडीचा निर्णय घेत आहे त्याच दरम्यान आता हा प्रवेश होणार आहे। त्यामुळे एकीकडे अमित शहा आहे, जेपी नड्डा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीच्या दरम्यान हा प्रवेश होतो। त्यामुळे या प्रवेशाला देखील मोठी मान्यता आहे आणि त्याचमुळे एकीकडे उत्तर प्रदेशामध्ये ज्या पद्धतीनं चित्र निर्माण झालं त्या चित्रामध्ये आता आरपीएन सिंग सारखा एक मोठा नेता जर भारतीय जनता पक्षाच्या बाजूला असेल तर खरपून भारतीय जनता पक्षाचे पक्ष वाढण्याची शक्यता आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्याच्यामुळे एक मोठं नाव आता भाजपमध्ये जात आहे आणि ते स्टार कॅम्पेनच्या यादीमध्ये देखील त्यांचं नाव होतं आणि त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि काही वेळातच म्हणजे दुपारी आता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं देखील कळतंय। उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांच्या दृष्टीने आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी। आणि उत्तर प्रदेशमधली महत्त्वाची बातमी बघितल्यानंतर राज्यातली आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत आणि ती म्हणजे राज्यात मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्ह दिसतात। बातमी सविस्तर बघूयात। यंदा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, लांबलेली प्रभाग रचना आणि त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट ओढवल्यामुळे महापालिका निवडणूक लांबणीवर पडेल अशी चिन्ह दिसतात। 5 वर्षांपूर्वी 11 जानेवारीला पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता जाहीर झाली होती आणि 15 मार्चपूर्वी निवडणुका जाहीर झाल्या नाहीत, तर आता महापालिकेवर प्रशासक येण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रशासक नेमणं हिताचं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे आणि दुसरीकडे प्रशासक नेमल्यानं महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो। राज्य सरकारनं ठरवलं तर वेळेत निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, पण सरकार अनुकूल दिसत नाही असं पुण्यातल्या देखील काही नेत्यांनी आपलं म्हणणं मांडलंय अशी माहिती कळते। बघूयात या संदर्भातल्या पुण्यातल्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया। या ठिकाणी प्रशासक बसणं हे कुठल्याच महानगरपालिकेला त्या ठिकाणी म्हणजे सहन होणार नाही किंबहुना ते फायदेशीर नाही। लोकनियुक्त सभागृह चालणं हेच कुठल्याही शहराचा एकूणच विकासाचा चेहरा असतो आणि निश्चित या सगळ्या गोष्टी याची सगळ्याची नोंद घेऊन राज्य निवडणूक आयोगाने येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका या लवकरात लवकर जाहीर व्हाव्यात आणि या माध्यमातून कुठल्या प्रकारे प्रशासक नेमण्यासाठी कुठे त्या ठिकाणी तसा स्पेस देऊ नये अशी मी राज्य निवडणूक आयोगाला विनंती करतो। एका प्रशासकाच्या हातात जाणं, जिथं 150-200 नगरसेवक आहेत, 150 जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्या हातून कारभार निघून जाणं आणि एका सिंगल माणसाच्या सहीवर या सगळ्या 80% महाराष्ट्राचा कारभार चालणं हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे।
आणि त्यामुळे राज्य सरकारने वेळीच पावलं उचलली पाहिजे होती, ती उचलली नाहीयेत. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी पुणे महापालिका निवडणुकांच्या संदर्भातली आपण आता प्रतिक्रिया बघितल्या प्रशांत जगताप आणि गणेश बिडकर यांच्या देखील, आणि त्याच्यामुळे राज्य सरकारचं म्हणजे जर पावलं उचलली तर कदाचित ही प्रक्रिया पूर्ण देखील होऊ शकेल. पण एकूणच कोरोना आणि ओबीसी आरक्षणासारख्या मुद्द्यांमुळे आणि लांबलेल्या प्रभाग रचनेच्या मुद्द्यामुळे आता ही निवडणूक पुढे जाणार की काय अशी शक्यता आता वर्तवली जाते. त्यामुळे पुण्यासाठी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ही आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. वैभव, काय काय घडामोडी घडतात? कारण आता 2 प्रतिक्रिया आता आपण ऐकल्या, पण या सगळ्याची नेमकी कारवाई काय होणं गरजेचं आहे त्वरेनं अशी मागणी आता नेत्यांकडून होताना दिसते. रेणुका, पुणे महापालिकेवरती प्रशासक येणं हे जवळपास निश्चित झालं. याचं कारण 15 मार्चला बरोबर महापालिकेची गेली पंचवार्षिक सभा जी आहे ती विसर्जित होईल. ती 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यापूर्वी महापौर निवड होणं, नवी पंचवार्षिक महासभा जी आहे ती अस्तित्वात येणं हे अत्यंत गरजेचं आहे. मात्र एकूण आत्ताची सगळी परिस्थिती पाहता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये, आणि तो असल्याशिवाय निवडणुका घेण्याच्या मानसिकतेमध्ये राज्य सरकार नाही आहे. त्या सगळ्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो कोविडचा आहे तो जरी एका बाजूला ठेवला, कारण बिहारच्या आणि इतर ठिकाणच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. केवळ पुणे महापालिकाच नाही तर राज्यातल्या 11 महापालिका अशा आहेत जिथं प्रशासक आहे. अगदी औरंगाबाद, नवी मुंबई, कोल्हापूरसारख्या महापालिका आहेत जिथे 1.5, 2-2 वर्ष प्रशासक येऊन झालेले आहेत. पुणे महापालिकेमध्ये आजपर्यंत कधी प्रशासक आलेला नव्हता. मात्र आताचं एकूण वेळापत्रक जर बघितलं तर 15 मार्चपर्यंत निवडणुका होऊन, आचारसंहिता जाहीर होऊन, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन महापौर निवड होणं हे जवळपास अशक्य मानलं जाते. अजून प्रभाग रचना जी आहे ती प्रसिद्ध झालेली नाही आहे. 30 जानेवारीला ही प्रभाग रचना प्रसिद्ध होईल असं सांगितलं जाते. त्या प्रभाग रचनेवर हरकतींसाठी आणि सूचनांसाठी 15 दिवसांची मुदत जर निवडणूक आयोगाला द्यावी लागते. ती जर दिली तर साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत हा सगळा कालावधी लागेल आणि 15 फेब्रुवारीला अंतिम प्रभाग रचना जरी प्रसिद्ध करण्यात आली तरी तिथून केवळ 1 महिना राहतो. या 1 महिन्याच्या आत निवडणूक आयोगाला निवडणुका घेऊन नवी महासभा, मुख्य सभा जी आहे ती अस्तित्वात आणणं, महापौर निवड करणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि जे जवळपास अशक्य दिसतंय. कारण प्रचारासाठी किमान 3 आठवड्यांचा वेळ देणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी नेमक्या कशा घडतात आणि ओबीसी आरक्षणाचं काय होतं, अशा अनेक गोष्टी आहेत. पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 फेब्रुवारीला त्याबाबतची सुनावणी होणार आहे. राज्य सरकार तिथं राज्य मागासवर्ग आयोगाचा काही डेटा देणार आहे. तिथं आणखी काही तांत्रिक घडामोडी घडतील. त्यामुळे निवडणूक आयोग नेमकं काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आणि एकूण जी सगळी परिस्थिती दिसते या परिस्थितीनुसार पुणे महापालिकेवरती प्रशासक येणं हे जवळपास निश्चित मानलं जाते. कारण 15 मार्चपर्यंत नवी मुख्य सभा अस्तित्वात येणं ही सध्या तरी शक्य